हाऊ टू प्रॅक्टिस सेल्फ केअर. स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, स्वतःवर प्रेम कसं केलं पाहिजे. डिपेंड नाही राहायचं नवऱ्याने बायकोवर, बायकोने नवऱ्यावर किंवा आजूबाजूच्या समाजावर. मला डिपेंड नाही राहायचं. माझ्या पोटाची काळजी कोण करतं? मी. लहान बाळाच्या पोटाची काळजी कोण करतं? आई. मग माझी काळजी माझ्या नवऱ्याने घेण्याच्या अगोदर किंवा बायकोने घेण्याच्या अगोदर मी माझी काळजी घेणं गरजेचं आहे. मला मेंटली स्ट्रॉंग व्हायचे. मग मी मेंटली स्ट्रॉंग कसं होऊ शकतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी मी चांगल्या असोसिएशनला कनेक्ट राहिलो पाहिजे. त्यानंतर मी माझ्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. मी थोडं एक्सरसाइजवर फोकस केला पाहिजे. मी माझ्या बॉडीत न्यूट्रिशन बी प्रॉपर घेतलं पाहिजे. माझं चांगल्या लोकांचे असोसिएशन, कंटेंट कंझ्युम चांगले केले पाहिजेत. गुड इन बॅड आउट, बॅड इन बॅड आउट, गुड इन गुड आउट. बरोबर ना? गार्बेज इन गार्बेज आउट. जर तुमच्या कचरा जात असेल तर काय निघणार बाहेर? कचराच निघणार आहे. जर चरकात ऊस टाकला तर काय निघल बाहेर? आणि जर कडू कारले टाकले, लिंब टाकले तर काय निघल? बराबर. मग शास्त्रामध्ये एखादा वाईट माणूस जरी कोंबला अध्यात्मामध्ये, तो प्युअर होऊन निघतो त्या मशिनरीमध्ये. पण चरकामध्ये ऊस टाकला तर रस भेटन आणि लिंबू टाकलं तर कडू रस भेटन. मग तुम्हाला तुमची केअर घेण्यासाठी तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनावं लागेल. तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणीच हार्ट करू नाही शकला पाहिजे. लोक मला हार्ट नाही करत, लोक मला दुःख देत नाहीत, मी हार्ट करून घेतो. माझा इगो मला हार्ट करायला लावतो, माझा अहंकार मला हार्ट करतो. अर्जुनाला भगवंतानी 48 मिनिटात मेंटली स्ट्रॉंग केलं. तो मेंटली वीक झाला होता म्हणून त्याला भीती वाटत होती. तो इमोशनल झाला होता म्हणून तो युद्ध करायला तयार नव्हता. मला माझ्या शरीराची मी काळजी घेतो, माझ्या चेहऱ्याची मी काळजी घेतो, तशी मला माझ्या मेंटॅलिटीची काळजी घ्यायची. समाज काही पण बोलून तुम्हाला, समाज म्हणून तुझ्याकडे हे नाही, समाज म्हणून तुझ्याकडे ते नाही, समाज म्हणून तुझा नवरा असा आहे, तू अशी आहे, तुम्ही असे, तुम्ही तसेच. समाज काही पण म्हणन. समाज तुम्हाला काय देणार? विटा देणार. समाज तुमच्यावर दगड फेकणार. पण ते दगड आणि ते विटा घेऊन तुम्ही तुमचे नाते एवढे भक्कम करायचे, विटांनी, त्या नात्यांनी, त्या फाउंडेशननी तुम्ही फार यशाची उंच इमारत उभू शकले पाहिजे. हे टार्गेट घेऊन काम केलं पाहिजे. याला म्हणतात मेंटल केअर. मेक युअर बाउंड्रीज अँड डोंट बी अशेम्ड ऑफ इट. बाउंड्रीज फिक्स करून टाका. मी एवढ्यापर्यंतच, माझ्या सर्कल, इनर सर्कल हा माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजे, ना बायकोच्या ना नवऱ्याच्या. माझं केअर करणं, माझी रिस्पेक्ट, माझी खुशी हे मला करायची. माझ्या आयुष्यामध्ये मला खुशी कशाने भेटते ते पण मला क्लिअर करणं गरजेचं आहे. बाउंड्री नाही ब्रेक झाली पाहिजे. माझ्या पत्नीला पण वेळ दिला पाहिजे का नाही? मी माझ्या पत्नीला माझ्या वेळेपेक्षा तिने स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. मी माझ्या पत्नीसोबत वेळ घालण्यापेक्षा मी माझ्यात वेळ घालणं गरजेचं आहे. मला कशात इंटरेस्ट आहे, मला काय वाटते. त्याच्यामुळे बाउंड्री ओलांडायची काही गरजच नाही आपल्याला. करा सिलेक्ट, सेट करा तुमची बाउंड्री. एवढ्याच्या बाहेर मी पण एवढ्याच्या पुढे जाणार नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आनंदासाठी करूशी वाटते पण तुम्ही तुमचे रूल डिफाईन करून टाका. हे रूल मी ब्रेक करणार नाही, हे नियम मी फॉलो करणार, हे माझ्यासाठी नियम आहेत. याच्या पुढे मी जर ब्रेक केलं तर मग कॉम्प्लिकेशन तयार होतील. क्लिअर होतंय सगळ्यांना? समजा मला वाटतं मी ड्रिंक करतोय, तुम्हाला वाटतं तर ड्रिंक सुटतच नाहीये, मला सुटायचे प्रयत्न करा, पण विचार करा की मी याच्या पुढे क्रॉस नाही करणार. समजतंय का? किंवा मी स्मोक करतोय, मला सुटत नाहीये, किंवा तुम्हाला वाटलं बाबा मला खेळून थोडा आनंद भेटतो, फिक्स करा मी एवढा वेळ खेळेल. तुम्हाला वाटतं मला पेंटिंग काढायला मजा येते, मला कुकिंग करायला मजा येते, मला रांगोळी काढायला मजा येते, तुम्हाला एखाद्या तुमच्या मैत्रिणीसोबत थोडंसं राऊंड मारण्यासाठी, थोडं गप्पा मारण्यासाठी चांगलं वाटतंय, नो प्रॉब्लेम. पण याच्या बाहेर नाही एक्सेल करायचं. तुम्ही एखाद्या पार्टीत जाताय, तुम्हाला लोक फोर्स करताय, नाही, त्यांच्या इच्छेने आपण जीवन जगण्यापेक्षा आपण आपल्या बाउंड्री फिक्स केल्या पाहिजे. जसं जहाजाची बाउंड्री फिक्स आहे. पाण्याने किती पण प्रयत्न केला तर पाणी जहाजात येतं का? डिपेंड तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे बाउंड्री फिक्स केल्या पाहिजे. दुसरा पार्ट, लिव्ह हॉट्स लेफ्ट बिहाइंड. स्वतःची केअर करण्यासाठी, स्वतःला खुश ठेवण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूला तुमच्या जीवनात ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुःख दिलंय त्यांना माफ करून टाका. काय काय चुका झाल्या त्यांना माफ करून टाका. किती पण मोठ्या चुका केल्या असत्या माफ करून टाका. त्या बेसवर त्यांच्यावर शक करू नका. त्यांनी इथून मागं असं केलं तर ते असेच करत असतील, तसेच करत असतील.
प्रेझेंट मध्ये माणसाला पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही मागच्या गोष्टी मागं नाही सोडल्या तर त्याचं एवढं मोठं ओझं होईल की तुम्ही त्या ओझ्याखाली मरून जाता, जगणारच नाही तुम्ही. दम कोडून तुमचा श्वास रोखल तुमचा. भूतकाळाला सोडावं लागेल. भूतकाळाला का सोडायचं? त्या वेळेस ती प्रकृती तयार झाली, थॉट प्रोसेस तयार झाली, ती ऍक्शन झाली, त्याची रिॲक्शन पण झाली, तो कर्म परफॉर्म झाला. अजून पण मी त्याच्याबद्दल डिस्कस केलं तर प्रेझेंट मध्ये पण मी पुन्हा त्या विचाराने, त्या इव्हेंटच्या इमोशन्सनी स्वतःच्या ऍक्टिव्हिटी करून राहिलोय. मला प्लेजर भेटेल का सांगा? मला माफ करावं लागेल, तुम्हाला हलकं व्हावं लागेल. तुम्हाला लागा चुनरी में डाग छुपावू कैसे. जीवन जगताना जर तुम्ही लोकांना माफ केलं, चुका विसरले, जीवन जगताना जर माफ केलं, हलके झाले, व्यवहार मिटवले तर यशाच्या उंच शिखरावर असतात. आणि शरीर सोडताना जर हलके झाले, ह्या बायको नवरा पोरं संपत्ती सौंदर्य परिस्थितीमध्ये जर नाही अटकला तर जन्म मृत्यूच्या चक्रामधून पण मुक्ती होऊ शकते, हे शास्त्र सांगतं. मग जीवन जगताना हलके झालात तर यशाच्या उंच शिखरावर, आणि मरताना जर हलके झालात तर जन्म मृत्यूचं चक्र मिटू शकतो, हे शास्त्र सांगते. पण जन्म मरायच्या वेळेस पण आपण हलके नाही येत, लई इच्छा बाकी आहेत म्हणून पुढचे शरीर बघावं लागतात. आणि जीवन जगताना पण हलके नाही येत. घडून गेलाय महिना, 1 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी एखादा इव्हेंट, अजून पण त्या इव्हेंटवरच जिंदगी जगताय. तर मला सांगा, तुम्ही प्रेझेंट मोमेंटला आहेत का? माफ करावं लागेल त्या पत्नीला, त्या नवऱ्याला, त्या सासऱ्याला, त्या आईबापाला, त्या भावाला, त्या मित्राला, त्या काकाला, इथून मागच्या चुकीच्या काही घडलेल्या घटनाला, त्या लॉसेसला माफ करावं लागलं. मग तो तुमचा इमोशनल लॉस असन, फायनान्शियल लॉस असन, तुमच्या काही स्वाभिमानाचा लॉस असन, किंवा तुमचा वस्तूचा लॉस असन, काही घेणं देणं नाही. फुल स्टॉप, फुल स्टॉप, फुल स्टॉप. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे ईश्वर. भगवंत कुणावरही अन्याय करत नाही. आपण अज्ञानी आहेत म्हणून आपल्याला त्या सिक्वेन्स कळत नाहीत की कशामुळे काय घडू राहिलंय, कशामुळे काय घटना घडतात. तर स्वतःची काळजी घेण्यासाठी ह्या गोष्टीला मागं सोडावं लागेल. आणि जे गोष्ट या गोष्टी लोक सोडणार नाहीत ते ओझ्याने मरून जाणार. मरून त्यांची लाईफ स्पॅन 20-25 वर्षांनी येईल. त्यांना बीपी येणार, डायबिटीस येणार, अटॅक येणार, झोप येणार नाही, त्यांना अँझायटी होणार, त्यांच्याकडे सगळं असू सुद्धा त्यांचा दम कोंडल्यासारखा होईल, चिडचिड होईल, रागीट स्वभाव बनल, त्याचाच परिणाम चेहऱ्यावर होईल, स्किनवर होईल, तेज बीज सगळं फिनिश होऊन जाईल त्या व्यक्तीचं. जर हे नाही सोडलं तर श्वास किती वेळ पकडून ठेवू शकतात? जास्त वेळ नाही पकडू शकत. नेक्स्ट, रीड बुक्स. जसं मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आणखीन एक फॉर्म्युला आहे की पुस्तक वाचा. यश मिळवत आहे तर यशासाठी पुस्तक वाचा. पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करावी, कम्युनिकेशन करावं, कशा पद्धतीने कम्युनिकेशन केलं पाहिजे, हाऊ टू फोकस, किंवा यशस्वी लोकांच्या सवयी, किंवा असे कुठले थॉट आहेत की जे सक्सेसफुल लोक त्याच्यावर चालतात. श्रीमंत लोकांची सवय कशी, श्रीमंत लोकांचे विचार कसे, श्रीमंत लोक कसे विचार करतात, हाऊ टू गुड पॅरेंटिंग, वाईफचा रोल काय आहे, हजबंडचा रोल काय आहे. जर तुम्हाला रिडिंगची सवय लावा. ज्याच्या घरामध्ये लायब्ररीपेक्षा टीव्ही मोठी आहे ना, त्याची संगतच करायची नाही जिंदगीत. टीव्ही त्यांना जे दाखवायचं ना ते दाखवती, आणि पुस्तकं आपल्याला जे वाचायचं ना ते वाचू शकतो आपण. म्हणजे ज्यांच्या घरात लायब्ररीपेक्षा टीव्ही मोठा आहे ते आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये नसले पाहिजेत. अशा घाणेरड्या लोकांची संगतच नको. काय बसणार त्यांच्या भजा असणार आहे का डबड्या डोक्यामध्ये, काय असणार आहे. लाईफ पाहिजे ब्रँड, जिंदगी पाहिजे ब्रँड, तर असोसिएशन पण ब्रँड लोकांशी ठेवावं लागेल तर जिंदगी बदलू शकते. काय वाटतं? कोळशात आग आहे पण त्याला भट्टीत टाकलं तर, तुमच्यात पण लय मोठे आग आहे पण भट्टीत टाकलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं टॉप क्वालिटीच्या लोकांना आपण कनेक्ट राहिलो पाहिजेत. ऑर्डिनरी असोसिएशन, सामान्य लोक तुमच्या लाईफ मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी बदल कधीच आणू नाही शकत. काय वाटतं तुम्हाला? ज्यांचं कल्चर चांगलं आहे, नुसतं दिसण्यात चांगलं आहे हे मॅटर नाहीये, नुसतं वरून वरून हेडलाईट लय भारी आहे, पॅकिंग लय भारी आहे, पण कंटेंटचं तोंड उघडलं का वास येतोय, अशा लोकांच्या असोसिएशन नकोय आपल्याला. त्याच्यामुळं राईट बुक वाचा, पॅरेंटिंग बद्दल वाचा, कम्युनिकेशन स्किल बद्दल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल, हॅबिट्स बद्दल, मोटिवेशन संदर्भात वाचा ना.
नवरा बिझनेस करतोय, बायकोला सपोर्ट होईल. बायको बिझनेस करते, नवऱ्याला सपोर्ट होईल. वाचा. नेक्स्ट, टॉक टू युअर सेल्फ एव्हरी डे. 5वी जो पॉइंट आहे, स्वतः सोबत रोज बोला, पॉझिटिव्ह बोला. तुम्हाला स्वतः संग टॉक करण्याची गरज आहे. जर तुम्हाला कोणी मोटिवेट केल्यामुळं तर तुम्ही इन्स्पायर होत असताल, तर तुम्ही वाट पाहू नका की कोणी येऊन तुम्हाला चांगलं बोलन, तुमची तारीफ करन, तुम्हाला ऍप्रिशिएट करन, तुम्हाला खुश करन. तुमची जबाबदारी आहे तुम्ही स्वतःला खुश करण्याची. करा खुश स्वतःला. मी छान आहे, मी सुंदर आहे, माझ्या लाईफमध्ये चांगलं होऊ राहिलंय, माझे हस्बंड छान आहेत, माझा नवरा छान आहे, माझे मुलं छान आहेत, आमच्या आयुष्यात सगळं चांगल्या लेवलला जनरेट होऊ राहिले, आमचं घर छान आहे, आमचं नातेवाईक छान आहेत, माझे आई वडील छान चाललंय, भाऊचं छान चाललंय, माझे सासू सासरे सुंदर आहेत, माझ्या हृदयामध्ये दया आहे, करुणा आहे, प्रेम आहे, केअर आहे, मी काळजी करते, मी संघर्ष करते. भगवंताला माहिती आहे की मी खरंच सत्कर्म करते. भगवंताने मला छान हस्बंड दिलेत, भगवंताने मला छान शरीर दिलंय, भगवंताने मला छान पत्नी दिली आहे, भगवंताने मला छान मुलं दिलेत, एवढी चांगली बुद्धी दिली आहे, डोळे दिलेत, हात दिलेत, स्वयंपाक करता येतोय, वेळी नाहीये मी. किती भयानक तुमच्या आयुष्यामध्ये ॲफर्मेशन येऊ शकतात. धन्यवाद भगवंता, धन्यवाद, धन्यवाद. सगळं क्रेडिट भगवंताला देऊ शकतात. आणि जर तारीफ करायला लागले तर अशी तारीफ करा की तारीफ ज्याची केली जाती चला त्याच्या पण डोळ्यात पाणी, आणि जो करतोय त्याच्या पण डोळ्यात पाणी येतं. कधी जेव्हा भक्त भगवंताचे गुणगान करतो ना, तर काय वाहतात, डोळ्यामधून गंगा यमुना वाहत जातात. प्युअरिटी पाहिजे. दिखावा काहीच कामाचा नाही पोरांनो. पिक्चर मध्ये सगळं आर्टिफिशियल असतं, ते पाहून सुद्धा आपल्या डोळ्याला पाणी येतं. येतं का नाही येत? काहीच खरं नसतं, सगळं आर्टिफिशियल आहे, तरी आपण इमोशनल होतो. म्हणून मला असं वाटतं स्वतःशी पॉझिटिव्ह बोला. रोज 5 वाक्य. आय एम ग्रेट, टुडे इज माय डे, गॉड इज विथ मी, आय एम अ हेल्दी, आय एम अ फिट, माय वाईफ इज ग्रेट, माय हजबंड इज ग्रेट, माय चाइल्ड इज ग्रेट, माझी मेमरी छान आहे, माझा माइंड कंट्रोलमध्ये आहे, माझा भगवंतावर विश्वास आहे. काय XYZ तुमच्या आजूबाजूला जेवढे नाते तुम्हाला वाटतं गुड व्हायला पाहिजेत, अँगल मध्ये व्हायला पाहिजेत, त्या नात्याबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह टॉक करावा लागल. जे बोलणार ते वर्ल्ड युनिव्हर्स थ्रू त्यांच्यापर्यंत जातात. समजतंय का? बोला चांगल्या लेवलला, युनिव्हर्स काम करत. मी इथं बोलतोय, ते बोललेले शब्द जातात का नाही कुठं? हवेतून जातात का नाही? हवेमुळे आवाज येतो का नाही? मग हेच शब्द व्हायब्रेट करतात ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय त्या व्यक्तीला. पण आपलं निगेटिव्ह टोनिंग आहे. आपलं वाटतं कसं कळणार त्यांना, कसं ऐकणार ते? मग नाही, मग प्रॉब्लेम्स आहेत. जर तुम्ही स्वतःशी पॉझिटिव्ह नाही बोलले तर जवळच्या बायको नवऱ्यासंग बोलतान का? त्यांची तारीफ करणार, मुलांसाठी तारीफ करणार? होणारच नाही. ज्याला वाटतं स्वतःवर प्रेम करायचंय, स्वतःचा आत्मसन्मानाची रक्षा करायची आहे, स्वतःला विश्वास ठेवायचा आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थची, ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी पहिली स्वतः सिंगल इंडिव्हिज्युअल पर्सनवर आहे आणि नंतर दुसऱ्या लोकांवर आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? हाही तयारी सगळ्यांची? म्हणून मला असं वाटतं की तुम्ही फार ब्युटिफुल लोक आहेत. भगवंतानी तुमच्या हातून फार सत्कर्म करण्यासाठी तुम्हाला ह्या जगात प्रकट केलंय. तुमच्यामुळं कित्येक दुःखी, त्रास, संघर्ष करणाऱ्या लोकांना एक दिशा भेटू शकते. त्या अंधारातून प्रकाशाकडे येऊ शकतात. तुमच्यामुळं तुमच्या हजबंडच्या लाईफमध्ये फार मोठं यश येणार आहे, फार मोठी संपत्ती येणार आहे, मान सन्मान येणार आहे. आणि याला जबाबदार असणार आहे तुमचं साथ, तुमचं फाउंडेशन. तुमची पत्नी लक्ष्मी आहे. तुमच्या पत्नीमुळं तुमच्या घरात फार मोठं यश येऊ शकतं, सुख येऊ शकतं, समृद्धी येऊ शकते, डिसिप्लिन येऊ शकतं, क्लीननेस येऊ शकतं, अध्यात्म येऊ शकतं. तुम्ही दोघं मिळून तुमच्या मुलावर चांगले संस्कार करू शकतात. समाजामध्ये एक ट्रिमेंडस लेवलचा बदलाव करण्यासाठी तुमचं फार मोठं योगदान असू शकतं. तर मला वाटतं सेल्फ लव्हची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.